हाय गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस डिचुलकर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आज मी रेसिपी दाखवणार आहे काळ्या मसाला डुबुक वड्याचं कालवण. कोण कोण बोट वड्याचं कालवण पण म्हणतात त्याला. या तुम्हाला मी दाखवते डुबुक वड्याचं कालवण. आता आम्ही बनवणार आहे नवीन रेसिपी डुबुक वड्याचं कालवण काळ्या मसाल्यातले. ह्याला 2 वाटप लागते, एक कच्चा लागतो आणि हे भाजून लागतो. हे कच्चा मसाला म्हणजे 7-8 5-6 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या, जिरे अर्धा चम्मच, मीठ, हळद आणि थोडीशी कोथिंबीर. हे आपण वाटून घ्यायचं. हे वाटून झालं की हा मसाला भाजायचा. एक कांदा मीडियम मधला कांदा घ्यायचा. आम्ही 9-10 मिरच्या घेतलेल्या आहेत. या थोडा एक तुकडा सुकं खोबरं आणि लसणाची पाकळ्या 7-8. आता आपला कांदा भाजून झालेला आहे, मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आणि काही कांदा असा काळा करायचा. आणि काय खडे मसाले आपले सुके धने 1 चम्मच आणि 2-3 काळ्या मिरी, 2-3 लवंग, हे वासाला दगडफूल थोडंसं घ्यायचं. दालचिनी थोडी घ्यायची, कारण मिरच्या असतात ना त्याच्यामध्ये जास्त तिखट होईल म्हणून कमी घ्यायचं. गरम मसाला बघा, ही दालचिनी असं थोडं घ्यायचं नावा. हे सगळं भाजून घ्यायचं आपण. बघा भाजून घेतो आहे. थोडंसं तेल टाकायचं. खालीवर करायचं. मसाला भाजता वेळी गॅस स्लो ठेवायचा. खोबरं टाकलं त्याच्यात, मग चांगलं भाजून घ्यायचं. मला दिसत नाही. आणि थोडी चण्याची डाळ पण घ्यायची वाटायला. भाजलेली डाळ घ्यायची, ती भाजायची थोडी. चण्याची डाळ टाकली तर जरा चव पण येते. ही बघा चण्याची डाळ भाजलेली. ते मम्मी त्याच्या वेळेला भाजणं की डायरेक्ट टाकणार? भाजून वाटायला घ्यायची, मसाल्यामध्येच घ्यायची. हे सगळे मम्मीने मला मसाले दाखवले तर सगळे वाटणं नाही जाणार. त्याचं वाटप करायचं. हे कालवणाचं आहे. आणि तुम्हाला वड्यांचं आम्ही दाखवतो मसाला. तुम्ही दाखवला ना मसाला? दाखवलं ना मसाला. असं मस्तपैकी ब्राऊन व्हायला पाहिजे, छान. आणि कांदा मिरच्या आहे ते आपण भाजून घेतलेलं ते ह्याच्यात मिक्स करायचं. मसाला भाजून झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता चण्याची डाळ भाजायची आणि अद्रक कोथिंबीर घ्यायची आणि ती वाटून घ्यायचा मसाला. बारीक वाटायचं, मला जाड आवडत नाही. हे बघा, तर तुम्हाला सांगितलं होतं की 2 वाटून लागतं आहे. हे काळा मसाला भाजलेला मसाल्याचं आहे. आणि हे कच्चा मसाला ते आपण चण्याच्या बेसनामध्ये मळून घ्यायचं आहे. तुझे वडे होणार, याचे वडे करायचे. वाटी बेसन काढलेलं आहे 1.5 वाटी. आता याच्यामध्ये आपण ऑइल ॲड करूया. 1 चमच तेल टाकू.
त्याच्यानंतर हे म्हणजे आपण जसं मळायला घेतो तसं थोडं थोडं घ्यायचं, म्हणजे पातळ करायचं नाही, पीठ घट्ट मळायचं. जाग्या झालं. कढीपत्ता टाकायचा. टमाटर सोडलं. तुम्हाला मी वडे दाखवले. हे अशा पदार्थ वडेच बनवायचे. एक हात तेलाचा घ्यायचा, त्याला आम्ही गोटवड्या बोलतो. हे असं झाले वडे तयार. हो. हो. हे अशा तऱ्हेने वडे बनवायचे. आपण मसाला टाकूया. काळा मसाला, काळा घाला बघा. हे बघा. आता याला उकळी फुटल्यावर मग ते वडे त्याच्यामध्ये सोडायचे. वडे शिजले की ते वर येते, मग बंद करून टाकायचं 5 मिनिटांनी. आपलं कालवण झालं तयार काळ्या मसाल्याचं. तुम्हाला नंतर दाखवेलच. चांगली उकळी फुटलेले आहे आता कालवणाला आपल्या. तर आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडणार आहे. हे वडे सोडायचे. आमच्या घरी वड्याचं कालवण म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आणि काळ्या मसाला तर बाब्बा. ते आजच संपणार आता कालवण. हो. पण काळ्या मसाल्याचं कालवण ना शिळं छान लागतं. एक नंबर. अजून एक उकळे आले की मग बंद करून टाकायचा गॅस. किती मिनिटांनी? 5 मिनिटांनी. 5 मिनिटांनी. वडे आता टाकलेत ना ते शिजतील. वडे काय लगेच शिजतील. हे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, मला आवडेल. जसं की तुम्ही बोटवड्याचं रेसिपी बघितली असेल काळ्या मसाल्यात, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. काळ्या मसाल्यातलं कालवण बोटवड्याचं खूप टेस्ट लागते, खूप टेस्टी लागते खायला. जसं की मी तुम्हाला सांगितलं तर माझ्या हजबंडला काळ्या मसाल्यात कालवण आवडत नाही. आम्ही त्यांच्यासाठी डाळ भात, फ्लावरची भाजी आणि आमलेट फ्राय केलेले आहे. आणि जर तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं तुमचं प्रेम देत जावा. धन्यवाद.